त्याचा टाइम अलर्ट केलाय, फास्ट केला आपण. दोन्ही टीम साठी शुभेच्छा. हलक्या सिंगल केलं, सिंगल ना स्ट्राइक रोटेट झाली आहे. श्रीगणेश ओपन झालाय. सेकंड बॉल. यावेळी करण गोलंदाजी करत असताना करण प्रत्येक मॅच मध्ये त्याची किरण समोरच्या दिशेनं टॉप केला चेंडू. गॅप देखील मोठा आहे. धावसंख्येचा नाही तोटा. मेहदी 4 रन. चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती. बॅटनं गॅप शोधलाय. पुन्हा एक दस केलं रिटर्न मध्ये चाललाय चेंडू. धन करीत असताना तिसरी धाव जो की डायरेक्ट हिट घडते काय मैदानामध्ये. इथे धावत पलत 4 धावा घेतल्यात. ते चौकार गेला असं तरी हरकत नव्हती या चेंडूवरती, परंतु फलंदाज कुठेतरी थकान महसूस करतील. धावफलकावरती एकूण धावसंख्या 10. समोरच्या दिशेनं इथे मात्र अक्षय होते. चेंडू खालती चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन ठेवतो. एकूण धावसंख्या 10 फलकावरती. एकावर 11 11 धावा आहेत 10 फलकावरती. फटका तर फसलाय, परंतु सेफ झोन मध्ये चेंडू पडतो. इथे दुहेरी धाव कंप्लीट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये गणेश आणि विशाल मध्ये चेंडू चांगली डिलिव्हरी पाहिली. इथे रन जोखीम मोठी जोखीम पत्करली आहे. एकूण धावसंख्या पाहिली गेली एकूण 14च्या घरामध्ये. षटक क्रमांक पहिला समाप्त होते. धावसंख्या दाखवत होती 14. फलंदाज तयार आहेत. बॅटनं क्षेत्ररक्षक आहेत. सापला रचला होता, परंतु इथे नशिबाची साथ मिळते. आयुष्यमान भाऊ आशीर्वाद मिळते. मिथिला चेंडूवरती 2 धावा. 2 धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो. एकूण धावसंख्या 10 फलकावरती 16 धावा आहेत. 16 धावा 10 फलकावरती. त्यावेळी ऑफ साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. चेंडू जात येतो निर्धाव. डॉट चेंडूची समाप्ती. यावेळी देखील जबरदस्त तडाखा. गॅप मोठा आहे. धाव संख्येचा नाही तोडा. येथील 4 रन.
चांगला फटका आहे, चाललाय चेंडू ऑन साइड मध्ये डीप विकेटच्या रिझन मध्ये. 2 धावा कंप्लीट, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावाच्या बरोबरीने संघ जाऊन ठेवतोय पुन्हा 22च्या घरामध्ये. ओव्हर फुल टॉस होता, विकेटच्या पाठी चांगले क्षेत्ररक्षण. राईट साईड सर्व कॉन्सनचा एकदा मिळेल. 23 धावा षटक क्रमांक, दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. तेवीस धावा आहेत फलकावरती. यावेळी फसवा चेंडू, चेंज ऑफ स्पेस पाहिला. षटक क्रमांक दुसरे सांगता डबल गती धावा 23. दर्शक 6 रन. हो, यावेळेस बिमार चेंडू होता, फायदा उचलू शकत नाहीये. येणारा चेंडू ब्रीड असेल. सेकंड सेमीफायनल असेल. टॉस साठी सज्ज राहा दोन्ही टीम. धुमकवाडी यांना शेमवणे लवकर या. पंचांकडे पाहायला जाईल. फलंदाज आपल्या बॉपिंग क्रीज मध्ये साबूत आहेत. क्षेत्ररक्षकाला कदाचित ते इजा झाल्या त्या ठिकाणी. चला धावसंख्या पाहिली एकूण 30. धावा फलकावरती. चला शेंबवणे टीमचे संगणक आणि धुमकवाडी या पण टॉस साठी. चांगला फटका आहे. हो हो, glorious magnification, successful, wonderful, cheerful 6 run. समोरच्या दिशेला देव एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर केलाय. आणखीन एक ते तडाखा, धूम धडाका षटकार. बरोबरीने संघ जाऊन ठेवतोय पुन्हा 41 षटकात.
चाललाय चेंडू लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप घर फिरले की घराचे वासे फिरत असतात चेंडू सीमारेषे बाहेर धाव फलकावरती फटका फसलाय ओ माय गॉड इथे 2 ट्रक एकाच जागेवरती भीषण अपघात होणार होता बचावला भोगवाडी टीमने जिंकला टॉस आणि निर्णय पेंडिंग आहे आयोजित श्री अधिष्ठी देवी चषक 2024 या चषकासाठी आम्हाला भरपूर असे देणगीदार लाभले होते तर फूल आणि फुलाची पाकळी ही तेवढीच इम्पॉर्टंट असते जेवढी तुम्ही मेहनत करतात आणि तुमचे आभार व्यक्त करायला अशी माणसं तुमच्या मागे उभे राहतात तर ज्यांनी आम्हाला या चषकासाठी मदत केली सहकार्य केलंय त्यांचा आम्ही इथे छोटासा सत्कार करणार आहोत तरी कमिटी मेंबर आणि सगळे सभासद यांनी खाली यायचंय जेणेकरून आपण सत्कार समारंभ लवकर चालू करू आणि त्यांनी फलंदाजी स्वीकारली आहे स्क्वेअर चेंडू अवांतर धाव संख्येमध्ये 2 ने भर धाव संख्या 2 धावा विश्वास पुन्हा एकदा अवांतर धाव कोणताही चेंडू आतापर्यंत झाला नाहीये परंतु अवांतर धावेने खाते खोललेले आहेत धाव संख्या झाली आहे 3 धाव पुन्हा एकदा अवांतर
धावेचा चौकार विश्वासच्या गोलंदाजीतून आपल्याला मिळतोय. एकही चेंडू झालेला नाहीये, परंतु धाव संख्या झाली 4. 46 धावांचा पाठलाग करते ते राज स्पोर्ट्स पांढरेबानी. यावेळी मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी. हा चेंडू काही कळलेला नाहीये. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली 4 धावा. दिलीप पंधारे, आपण कुठे असाल तर आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे आणि याच्यामध्ये टोलवण्याचा चेंडू केलेला आहे. तोपर्यंत 2 धाव घेण्यामध्ये यश. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या होते 6 धावा. 2 चेंडू 6 धावा. शेवटचे दिलीप पंधारे, आपण कुठे असाल त्यांनी संपर्क साधायचा आहे. अक्षय कंक, हा पाठव. भीमराव पाटील, प्रकाश चोरगे, चव्हाण काका कुठे असाल त्यांनी, मारुती चव्हाण कुठे असाल त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. संदीप स्पोर्ट्स पारिवण्याचे सर्व खेळाडू कुठे असाल त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. सुंदर असा लॉकेट शॉट कव्हरच्या डोक्याच्या वरून धन 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 करत 4 धाव. धावसंख्येमध्ये 4 ने भर. धावसंख्या होते 10 धावा. कोणताही गडी बाद नाही. 10 धावा. सुंदर असं अपेक्षित स्टार्ट आपल्याला बघायला मिळतंय आणि अक्षयच्या फलंदाजी मधून. याच फलंदाजीची जास्तीत जास्त गरज ही राज स्पोर्ट्स पांढरेबानी या संघाला आहे. 46 धावांचं आव्हान आहे ते दिलेलं आहे आणि हे आव्हान पार करून उपांत्य फेरी गाठण्याचं ध्येय नक्कीच असेल. अक्षय आणि किरण याच्या खांद्यावर पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. तो पंचांना दोन्ही हात लांब करायला भाग पडले. विश्वास यांनी कुठेतरी संघनायकाच्या विश्वासाला तडा देताना विश्वास आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि हा अप्पर कट, स्क्वेअर कट, माफ करा, स्क्वेअर कटचा फटका मारून धावसंख्येमध्ये 4 ने भर केले. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अक्षय याच्याकडून. धावसंख्येमध्ये 4 ने भर. धावसंख्या होते 15 धावा. 15 धावा कुठल्यात अक्षय आणि विश्वासच्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू. यावेळी मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा अवांतर धावा. पंचांना दोन्ही हात लांब करताना पाहायला मिळते आपल्याला मैदानामध्ये. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या होते 16 धावा. कुठेतरी आपला विश्वास सोडलाय विश्वासने, परंतु कमबॅक करून द्यावा लागेल एवढ्या संघाला. पुन्हा एकदा स्क्वेअर केटचा चेंडू पुन्हा टोलवलाय. बॉलच्या मागे राम होते. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं ना राम याच्याकडून. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 17 धावा. बिनगडी बाद 17 धावा. गणेश मारा करतील. अक्षय
पुन्हा एकदा कुटुंबाचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेला, एक धाव घेण्यात येईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अपील फेटाळली आहे पंचांनी. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. किरण आणि अक्षय या दोघांकडनं पांढरेपाणी संघाला नक्कीच फायनलची दिशा दाखवण्यासाठी दोघांचं विकेटवर थांबणं खूप गरजेचं आहे आणि त्याच हिशोबाने फलंदाजी करतायत अक्षय आणि किरण. सुंदर असं कमबॅक केलंय गणेश. जर तू मला 2 रन 6 धावा मारू शकतो तो माझ्याकडे पण क्षमता आहे, मी तुला थांबवू शकतो. तर संदीप स्पोर्ट्स पारिवणे आयोजित श्री हरिश्री देवी चषक यासाठी देणगीदार आम्हाला लाभले होते, त्यांचा आम्ही सत्कार इथे करत आहोत. प्रथम क्रमांकाचं जे चषक आहे ते आम्हाला मिळालं होतं कैलासवासी बापू पांडुरंग चव्हाण यांच्या स्मरणार्थ श्री प्रकाश नानू चव्हाण. तर त्यांच्या बियामध्ये रोहित चव्हाण याला विनंती करतो की आपलं सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने मारलेला चेंडू, बघूया किती धावा मिळत आहेत. एक धाव घेऊन रोखलेला आहे. किरण म्हणतोय जबाबदारी माझी आहे, मी खेळून काढेन. सुंदर असं गोलंदाजी आणि फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान देसाई गाव. पुन्हा एकदा गणेश मारा करतील किरण यासाठी. तर मी विलास पाटील आणि बाद, सुंदर असं चेंडू पाहायला मिळाला आणि किरण बाद होतोय. आता कुठेतरी गेवडे संघाला होप्स मिळतात की हो आम्ही पण फायनल पर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी दोन्ही संघ या इथे घेत आहेत. धाव संख्या होते एक गडी बाद 22 धावा. तर मी विलास पाटील यांना विनंती करतो की त्यांनी रोहित चव्हाण यांचा सत्कार करायचा आहे. तोपर्यंत गणेश याचा आखूड चेंडू, एक धाव घेण्यात येईल, दुसरी धाव. यावेळी मात्र धावचीत होत आहेत. कॅमेरा दादा, जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. रोहित चव्हाण यांच्याकडून आपल्याला मिळाले प्रथम क्रमांकाचा चषक. धन्यवाद. तर आपण मॅचकडे जाऊया. धाव संख्येमध्ये 1 ने भर होते. धाव संख्या होते 23 धावा आणि बाद झालेला खेळाडू आहे सुजित. सहा चेंडू 23 धावा. बघूया केसीएस गेवडे की राज स्पोर्ट्स पांढरेपाणी कोण करेल पहिला फायनलचा मानकरी. आखू टप्प्याचा चेंडू मारलाय लॉंगॉनच्या दिशेने, परंतु जाईल का? आणि सुंदर अशी झेल गणेशाच्याकडून. काय झालं?
अंक ते चषक जे आपल्याला मिळाले श्री तुकाराम विठ्ठल चोरगे यांच्याकडून कैलासवासी विठ्ठल लक्ष्मण चोरगे यांच्या स्मरणार्थ, तरी मी अशोक कंक यांना विनंती करेन की आपण तुकाराम चोरगे यांचा सत्कार करायचा आहे. सगळ्या खेळाडू आणि सभासदांना विनंती आहे की आपण जरा जोरदार टाळ्या वाजवायचे. खेळाडू जर जास्त दुखापतग्रस्त असेल तर कृपया आपल्याला विनंती आहे की त्याला बाहेर घ्या. जास्त इजा होणार नाही याची काळजी घ्या. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. तृतीय क्रमांकाचं चषक आपल्याला तुकाराम चोरगे यांच्याकडून. प्रकाश लक्ष्मण चोरगे यांच्याकडून. आपण कुठे असाल तरी लवकरात लवकर माईकशी संपर्क साधायचा. श्रीयुत प्रकाश लक्ष्मण चोरगे. तृतीय क्रमांकाचं चषक आपल्याला मिळाले ते कैलासवासी विठ्ठल लक्ष्मण चोरगे यांच्या स्मरणार्थ श्री पप्पू पांडुरंग चोरगे. मी भीमराव पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. पप्पू चोरगे यांचा सत्कार करायचा आहे. त्यांच्या बियामध्ये सत्कार स्वीकारतील. थँक्यू. श्रीयुत पांडुरंग विठ्ठल चोरगे. तसेच आपल्याला चतुर्थ क्रमांकाचे चषक मिळाले कैलासवासी नाना कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ श्री संतोष नाना पाटील. मी संग्राम पाटील याला विनंती करतो की त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. संग्राम पाटील.
आणि यावेळी मारण्याचा प्रयत्न परंतु असफल झाले. पंचांचा निर्णय लेग बाईस. तर हा चेंडू खूप महत्वाचा चेंडू होता आणि या चेंडूवरती जीत मिळाली ती जगदीप याला. लेग बाईच्या रूपाने 1 धाव, 2 चेंडू 16 धावा. सुरेश कोटकर कार्पेट पद्धतीचा चेंडू, या चेंडूवर 1 धाव. आणि आता निश्चित झाले कैलासवासी संदीप स्पोर्ट्स पारिवणे आयोजित श्री अधिष्ठी देवी चषक 2024 मधले पहिले फायनलिस्ट आपल्याला भेटत आहेत. KCS गेवडे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. सुंदर असं कमबॅक केलंय आणि यावेळी 6 धावा मिळाले. पण या 6 धाव्याने काही फरक पडत नाहीये कारण KCS